कधी कधी वाटते की आयुष्याला अर्थच नाही. अर्थ शोधण्याचा आपण एकसारखा प्रयत्न करतो. आपल्या परीने अर्थ लावतो, आडाखे बांधतो, अनुभवावरून काही अनुमाने काढतो, सिद्धांताच्या चौकटी स्वतःभोवती उभारतो. काय म्हणजे यश, काय म्हणजे अपयश याचे आपल्या कल्पनेप्रमाणे हिशेब मांडतो. त्या हिशेबांच्या आधाराने यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी रक्ताचे पाणी करून धडपड करतो. एका मर्यादेत यशस्वी होतो, मग स्वतःला सांगतो की मी बुवा असाच. इतरांना पटवतो की मी हा असा, माझी आई अशी, माझे वडील असे, हे आमचे खानदान, हे आमचे सत्व आणि हे आमचे तत्व. आम्ही म्हणजे असेच वागणार, दुसरी दिशा आमची नाही, आम्ही असेच चालणार, प्राण गेला तरी बदलणार नाही, वगैरे वगैरे खूप काही. सारे अगदी खरेखुरे असते. निदान आपल्याला तरी ते खरेखुरे वाटत असते. आपल्यापुरते ते अगदी कालत्रयी बदलणार नसते. आणि एकदम काहीतरी असे घडते, वरवर पाहता अगदी क्षुल्लक वाटणारे, सहजपणे घडून जाणारे, आणि मग पाहावे तर क्षुल्लक गोष्टच सारे जीवन उद्ध्वस्त करून टाकते. आपल्याला आजवर कळलेला आयुष्याचा अर्थ चुकीचा आहे असे जाणवून देते. पण तोवर फार उशीर झालेला असतो. कुठे चुकले हे समजायच्या आतच सारे काही हाताबाहेर गेलेले असते. इतकी वर्ष एकाच दिशेने चालल्यामुळे दुसरी दिशा समजतच नाही, दुसरा अर्थही पटत नाही. नवीन कल्पनांच्या नव्या चौकटी पुन्हा उभारणे सोपे नसते. मग काय करावे ते समजतच नाही. आपण नुसते हताश होतो, हतबल होतो आणि मनाची शांती कायमचीच गमावून बसतो. आणि हे होते एखाद्या साध्याशाच प्रसंगाने. वाटते की हा प्रसंग सहज टाळता आला असता. पण एखाद्या छोट्या मुलाने ज्याला चेंडू म्हणून लाथ मारावी, तो एक फुटायची वाट पाहणारा टाइम बॉम्ब निघावा आणि त्याने त्या मुलाला जन्माचे अपंग करून टाकावे. तितक्या सहजपणे आपण या प्रसंगात ओढले जातो आणि त्यातून बाहेर पडायची जायबंदी होऊन बसते. आता प्रसंग किती साधा पहा. शंकर बरोबर त्याच्या गावी जाऊन येण्याचा, बस एवढाच. शंकर माझा अगदी जवळचा मित्र, वयाने माझ्याहून 2-3 वर्षांनी लहान. आमची केवळ मैत्रीच होती असे नाही, चांगला घरोबा होता. शंकरचे वडील रामदादा माझ्या वडिलांचे अगदी निकटचे स्नेही. दोघांच्याही घरची परिस्थिती अगदी उत्तम. पण माझ्या जन्मानंतर लगेच आमच्या घरात दुर्दैवाचा फटका बसला. माझ्या वडिलांनी एकाएकी आत्महत्या केली. कारण नीटसे ठाऊक नाही. परंतु ते चांगले वकील होते. कुठल्या तरी अशिलाने फसवल्याची त्यांनी हाय खाल्ली आणि त्याच धक्क्याने आत्महत्या केली, असे आईने मला एकदा सांगितले होते. ते सांगताना तिची जी विलक्षण दयनीय अवस्था झाली होती, ती पाहिल्यावर पुन्हा कधीच हा विषय काढायचा नाही असेच मी ठरवले होते. घरातले मिळवते माणूसच जसे एकाएकी गेल्यानंतर आईवर आकाश कोसळले. त्यातून लहान मूल पदरात, घरात शिल्लक नावापुरतीच. 2 वेळच्या अन्नाची पंचाईत पडावी अशी परिस्थिती. पण या परिस्थितीत शंकरचे वडील आमच्या मदतीला धावले. गेलेल्या मित्राच्या स्नेहाला जागून त्यांनी आमच्या कुटुंबासाठी सारे काही केले. आई 4 पैसे मिळवत असे, पण खरे घर चालायचे ते शंकरच्या घरून. माझे शिक्षण पुरे होईपर्यंत शंकरच्या वडिलांनी आम्हाला मदत केली. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो तेव्हाच त्यांनी मदतीचा हात सोडला. आजच्या काळात मित्राच्या कुटुंबियासाठी एवढे करण्या इतकी माणुसकी कोण दाखविल? शंकर नोकरीला लागला ते पाहायला रामदादा हयात नव्हते. 8-15 दिवसाच्या आजाराचं निमित्त होऊन ते गेले. पण त्यांनी आपल्या घरासाठी आणि मुलासाठी चांगली तरतूद करून ठेवली होती. शंकरला दुसरे भावंड नव्हते, पण घरात इकडच्या तिकडच्या नातेवाईकांना आणि आश्रितांना तोटा नव्हता. एका परीने आम्हीही त्यांचे आश्रितच होतो. त्यांच्या घरात राहत नव्हतो इतकेच काय ते. पण शंकरने कधी मला आश्रितासारखे वागवले नाही. त्याची माझी लहानपणी जमलेली मैत्री दिवसेंदिवस अधिकच दाट होत गेली. त्या रात्री शंकर अचानक घरी आला आणि म्हणाला, श्याम, उद्या सकाळी राणवलीला जायचे. राणवलीला? मध्येच काय काढलंस?
मी विचारले. राणवली शंकरचं मूळ गाव असल्याने त्याच्या तोंडून ऐकलं होतं. परंतु लहानपणी वडिलांबरोबर एखाद्या वेळी तो तिकडे गेला असेल नसेल. गेला असल्यास मला तरी ते आठवत नव्हते. राणवली तसे लहानसेच खेडे होते आणि हमरस्त्याच्या बरेच आत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रानवट खेड्यात शंकरच्या पूर्वजांचा एक मोठा वाडा होता. शंकरचे एक वृद्ध काका तिथे राहत होते. एखादा दुसरा कामसू नोकर ठेवून ते कसे बसे चालवीत. पिढीजाद उत्पन्नावर भागवीत असत. अरे आमचे काका ते वारले नाहीत का? शंकर अगदी सहजपणे म्हणाला. नात्यातले माणूस का होईना, पण त्याला कधी पाहिलेलेच नसले तरी त्याच्या मृत्यूचे दुःख तरी काय होणार? सांगितलं होतंस तू मला, पण त्याला 15 दिवस होऊन गेले. आता जाऊन तू काय करणारेस तिकडे? अरे आताच तर खरं काम आहे. मला एक लखोटा दाखवीत शंकर म्हणाला, काकांचे वारसदार एकटे माझे वडील. आता ते नाहीत म्हणजे त्यांच्या माठीमागे मीच वारस त्या वाड्याला. कमाल आहे. राणवलीच्या एका वाड्याचा शंकर एकाएकी मालक बनला. या प्रकाराची मला फार मौज वाटली. बघले का, मुंबईत जागेची इतकी टंचाई आहे. 2 खोल्या मालकीच्या होता होता पुरेवाट होऊन जाते आणि तुला एक अख्खा वाडाच्या वाडा मिळालाय. ओनरशिप बेसिस. हो, पण तो राणवलीला, मुंबईत नव्हे. त्यातली एक खोली जरी मुंबईत मिळाली तरी खूप झालं असतं. यावर आम्ही दोघेही हसलो. पण तिकडे जाण्याचं काय म्हणत होतास? मी विचारले. अरे बाबा, वकिलांना दर्शन देऊन यायचंय. काकांचं बिल आहे त्यांच्याकडे. त्यांना मीच वाड्याचा वारसदार आहे म्हणून समक्ष पाहून खात्री करायची आहे. शिवाय तिथं काम करणारा जो माणूस आहे त्याचीही काहीतरी व्यवस्था करायला हवी असे वकील साहेब म्हणत होते. तेव्हा उद्या मीच यावं असा त्यांचा आग्रह आहे. नाहीतर सारं लांबणीवर पडेल. येशील ना तू बरोबर? माझ्या एकट्याच्यानं असलं काम निभायचं नाही. तुझ्यावर माझा सगळा भरवसा. हे खरेच होते. आजवर प्रत्येक महत्वाच्या कामात मी शंकरला हातभार लावित आलो होतो. तेव्हा यावेळेस नाही म्हणणे मला शक्यच नव्हते आणि तशी गरजही नव्हती. राणवलीला जाऊन येण्यात माझे काय नुकसान झाले असते? शिवाय शंकरला अचानक आकाशातून पडल्यासारखा मिळालेला हा वाडा आहे तरी कसा, हे पाहायची मला उत्सुकता होतीच. उगाच टंगळमंगळ करू नकोस. मग येणार ना? उद्या सकाळची गाडी आहे, शंकर म्हणाला. मी जायला तयारच होतो. 1-2 दिवस तेवढेच पिकनिक. किती भयंकर गोष्टींचे मुखडे किती साधे सुधे असतात. कुठे जायचे आहे एवढेच आपल्याला ठाऊक असते, पण आपण कुठे पोहोचणार हे नियतीलाच ठाऊक असते. तिने आपल्यासमोर काय वाढून ठेवलं हे आपण कसे जाणू शकणार? आईला विचारून सांगतो, मी शंकरला म्हटले. का कोण जाणे, माझ्यामध्ये एकदम होय म्हणवेनाच. पण माझे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच शंकर स्वयंपाकघरात धावला आणि आईला म्हणाला, आई, मी श्यामला घेऊन जातोय उद्या राणवलीला. त्यानं तिला कामाची सविस्तर माहिती करून दिली. आई हसत मुखाने म्हणाली, अरे मग जा की घेऊन. मला काय विचारतोयस? तुमच्या लेकाला तुमची परवानगी हवीये, शंकर माझी थट्टा करीत म्हणाला. माझे आईवरचे प्रेम हा सर्वांच्या थट्टेचा विषय होता. आईला विचारल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करीत नसे, कुठेही जात नसे. आईच्या मनाविरुद्ध काही करायचे नाही असे मी पक्के ठरवले होते आणि ते स्वाभाविकच नव्हते का? आईने ज्या खस्ता काढून मला वाढवले त्याला तोडच नव्हती. माझ्या जन्मानंतर लगेच बाबा गेले. इतक्या तरुण वयात आई वेडेवाकडे वागू शकली असती, पण सारे सुख बाजूला ठेवून माझा सांभाळ केलाय तिने. अशी आई मिळायला भाग्यच लागते. तिच्या उतारवयात तिला कष्ट पडू नये याची काळजी मी नाही तर अजून कोणी घ्यायची? पण आई, 2 दिवस तू एकटी कशी राहशील? आहे रे शेजारी पाजारी. 2 दिवसात काय होणार आहे? आणि रोज सबंध दिवस तू ऑफिसला जातोस तेव्हा रे? आईने जसे सांगितल्यावर प्रश्नच उरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि शंकर राणवलीकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. प्रवास दिवसभराचा होता, शिणवणारा होता, पण गप्पा मारताना, खाताना, पिताना आणि हसताना किदळताना आम्हाला प्रवासाचा शीण बिलकुल जाणवला नाही. दुपार टळून गेल्याचे लक्षातही आले नाही.
पण गाडीतून उतरलो आणि उन्ह कलू लागलेले दिसले. मनाला किंचित उदासवाणे वाटू लागले. पोहोचण्याचे ठिकाण जवळ चालले म्हणून असावे. आधी नवख्या ठिकाणी जाताना थोडे अवघड वाटतेच. त्यातून हे ठिकाण असे की तिथे आमची वाट पाहणारे मायेचे कुणीच नाही. शंकरच्या नात्याचे होते तेही आता जिवंत नव्हते. आम्ही एसटीत चढलो तेव्हा आमच्या गप्पा आपोआपच थांबल्या होत्या. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही एसटीतून उतरलो. चांगलीच संध्याकाळ झाली होती. आम्ही क्षणभर इकडे तिकडे पाहत राहिलो. एवढ्यात एक मध्यम वयाचे गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले, मुंबईहून आलात का? शंकरराव का तुम्ही? आम्हाला हायसे वाटले. त्या आडगावात कुणीतरी ओळख दिली म्हणायची. ते गृहस्थ वकील होते. शंकर पत्रात लिहिल्याप्रमाणे नक्की येईलच अशी आशा बाळगून ते एसटी स्टँडवर उभी राहून वाट पाहत होते. आम्ही खरोखरच आल्याचे पाहून त्यांना आनंद झाला. वाडा अजून 1.5-2 मैल आत, रानात म्हटले तरी चालेल असा होता. पण वकील साहेबांची सोबत मिळाल्यामुळे आम्हाला तिथवर कसे पोहोचू याची काळजी राहिली नव्हती. वकील साहेब चांगले वाटले. गृहस्थ तसा आतल्या गाठीचा नव्हता, पण फारसा बोलघेवडाही नव्हता. थोडाफार मख्खच, जेवढ्यास तेवढे बोलणारा. मनातले कळणार नाही अशी चेहऱ्यावर एकूण ठेवण होती. मुद्रा करारी, काहीशी रागीटच होती. नजर भेदक होती. त्यांच्या पुढे आम्ही अगदी पोरसौदा होतो. तरीही ते शंकरला आणि त्याचा मित्र म्हणून मला अदबीने वागवत होते. त्यांच्या या वागण्याने आम्हाला थोडेसे संकुचल्यासारखे होत होते एवढे खरे. वाट रानातली होती. काही ठिकाणी तर छोटीशी पायवाट दगडामधून जात होती. एवढेच काय, आजूबाजूला किर्र शांतता होती. पाहता पाहता गपकन काळोख पडला आणि सारे काही दिसेनासे झाले. मध्येच एखादे झुडूप काजव्यांनी मढवल्यासारखे चकाकू लागले. नाहीतर एखाद्या खोपटातला दिवा लुकलुके तेवढेच. वकील साहेबांनी बॅटरी आणली. तिचा उजेड पुढच्या पाऊलवाटेबरोबर पडत होता. पाऊलवाटेने एकामागे एक चालताना एकमेकांशी बोलणे जमत नव्हते आणि बोलण्यासारखे काही सुचतही नव्हते. पायाखालून एखादा दगडगोटा सुटून घरंगळत होता. त्याचा आवाज किंवा खाली वस्तीतल्या एखाद्या कुत्र्याचे भुंकणे सोडले तर सारे काही शांत होते. त्यामुळे आमच्यात चपलांचा वरवर आवाज आम्हालाच सोबती वाटत होता. हळूहळू काही लहान लहान घरे लागली आणि कुठे कुठे दिव्यांचा उजेड दिसू लागला. आम्ही वस्तीत आलो होतो. पण वकील साहेब कुठेच थांबले नाही. ते आपली बॅटरी घडून पुढे चाललेच होते. होता होता वस्तीही मागे पडली. पुन्हा झाडी सुरू झाली. आता रातकिडेही मोठमोठ्याने किरकिरू लागले होते. एकाएकी वकील साहेब थांबले. समोर बॅटरीचा उजेड टाकीत ते म्हणाले, आला वाडा. बॅटरीच्या प्रकाशाने वाड्याचे धूळ चांगलेच प्रचंड वाटत होते. अर्थात तेवढ्या अपुऱ्या उजेडात आकारमानाची काहीच कल्पना येण्यासारखी नव्हती. दारातूनच वकील साहेबांनी आरोळी ठोकली, शिवरामा रे शिवरामा. तशी कंदिलाचा उजेड आतून बाहेर सरकताना दिसला आणि त्या मागोमागे कंदील घेतलेली शिवरामाची वाकलेली आकृती बाहेर आली. आम्ही आत गेलो. शिवरामाने हातपाय धुवायला पाणी दिले आणि तो जेवणाच्या व्यवस्थेला लागला. आम्ही माडीवर गेलो. शिवरामा कंदील आणि पाण्याचे तांबे भांडे घेऊन पाठोपाठ हजर झाला. शिवरामा म्हणजे एखाद्या ठिकाणी मनापासून काम करता करता उमर घालवणाऱ्या विश्वासू चाकराचा दुर्मिळ नमुना होता. मनातल्या मनात मला शंकरचा किंचित हेवा वाटला. अशा विलक्षण सेवावृत्तीच्या माणसाचा तो अचानक धनी झाला होता. आम्ही तिघेही पाणी प्यालो आणि काय बोलावे ते सुचेनासे होऊन एकमेकांकडे पाहत बसलो. मी वाड्याविषयी, हवामानाविषयी किंवा असेच काहीतरी फालतू बोलणार होतो इतक्यात माझी नजर वकील साहेबांकडे गेली. मी गप्प झालो. त्यांना काहीतरी बोलायचे होते, पण ते कसे बोलावे ह्या विचारात ते पडले होते. काही क्षण असेच गेले. वकील साहेबांची अस्वस्थता शंकरच्याही लक्षात आली. त्यांच्या बोलण्याची वाट पाहत तो नुसता चुळबुळ करीत उभा राहिला. मग ते एकदा खाकरले, पुन्हा गप्प बसले.
वातावरणातील ताण कमी व्हावा म्हणून खिशातून सिगरेटचे पाकिट काढले आणि त्यांच्या समोर धरले. त्यांनी मानेनेच नकार दिला आणि ते बोलू लागले. हे बघा शंकरराव, तुम्ही गैरसमज करून घेणार नसाल तर तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा, शंकर सिगरेट पेटवीत म्हणाला. या वाड्याचा शेवटचा मालक तुमचे काका, म्हणजे वारसा हक्काने तुम्ही इथले मालक. माझ्या मृत अशिलाची इच्छा वाडा त्या वारसाला मिळावी ही आणि त्याची पुरी करणं हे माझे कर्तव्य. वकील साहेब अगदी अस्सल वकिलासारखे बोलत होते. तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणता त्या अर्थी तुम्हीच शंकरराव यावर मला शंकाच नाही. शिवाय माझं पत्रही तुम्ही सोबत आणलेलं आहे, तेव्हा संशयाला जागाच नको. शंकरकडे भेदक नजरेने पाहत वकील साहेब म्हणाले. पण तरीही तुम्ही या वाड्याचे खरे मालक आहात याचा एक पुरावा मला उद्या सकाळपर्यंत आपोआप मिळेल. पुरावा? कसला? लहान होत झालेला कंदील मोठा करीत मी लगेच विचारले. हा वाडा एरवी फार चांगला आहे. पण इथे आजूबाजूला पाहत आवाज लहान करीत वकील साहेब म्हणाले, इथं फारसं तसलं काहीही नाही. फारसं नाही म्हणजे थोडेफार आहे? मी विचारलं. हो, म्हणजे वाडा जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा. तेव्हा त्यात अगदीच काही नसेल असं कसं होईल? पण अगदी क्वचित या वाड्याचा शेवटचा मालक तुमचे काका, म्हणजे वारसा हक्काने तुम्ही इथले मालक. माझ्या मृत अशिलाची इच्छा होती की वाडा त्याच्या वारसालाच मिळावा आणि ती इच्छा पुरी करणं हे माझं कर्तव्य. वकील साहेब अस्सल वकिलासारखे बोलत होते. तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणता त्या अर्थी तुम्हीच शंकरराव असाल यावर शंकाच नाही. शिवाय तुम्ही मी दिलेलं पत्रही आणलं आहे, तेव्हा संशयाला जागाच नको. शंकरकडे भेदक नजरेने पाहत वकील साहेब पुन्हा म्हणाले. पण तरीही तुम्ही या वाड्याचे खरे मालक आहात याचा आणखी एक पुरावा मला उद्या सकाळपर्यंत आपोआपच मिळेल. पुरावा? कसला? लहान होत चाललेला कंदील मोठा करीत मी लगेच विचारले. हा वाडा एरवी फार चांगला आहे. इथे आजूबाजूला पाहत आवाज लहान करीत वकील साहेब म्हणाले, इथं तसलं फारसं काहीही नाही. फारसं नाही म्हणजे थोडंफार आहे का? मी विचारलं. हो, म्हणजे वाडा जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा. तेव्हा त्यात अगदीच काही नसेल असं कसं होईल? पण अगदी क्वचित औसे पुनवेलाच ते दिसतं, आणि ते देखील दुसऱ्या कुणाला नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच. ठीक आहे, आम्ही काही इथं करणार नाही, तेव्हा औसे पुनवेलाही? शंकर वरवर बेपरवाई दाखवीत म्हणाला. वाड्याच्या मालकाला पहिल्याच रात्री ते हटकून दिसतंच. जणू या वाड्यात जे काही आहे ते वाड्याच्या खऱ्या मालकाशी आपल्या तत्वाची ओळख करून घेतं. शंकर एकदम ताडकन उठून उभा राहिला. शंकर, मी त्याला खाली बसवले. मला नाही राहायचं या वाड्यात. शंकर पुन्हा उठून उभा राहत म्हणाला. एक रात्र सुद्धा नाही. मी आत्ता चाललो. गावात एखादी खानावळ असेलच ना? नाही शंकरराव, तुम्हाला एक रात्र इथं काढलीच पाहिजे. वकील साहेबांच्या आवाजात जरब होती. इथून पळत गेलात तर या वस्तूचा आणि या वास्तूचाही अपमान होईल. वास्तू आज आपल्या मालकाचं स्वागत करत आहे. आपलं रहस्य जिच्यासमोर उघडं करणार आहे आणि तुम्ही करंटेपणाने तिला झिडकावून पळून जाणार. शंकर खाली बसला. त्याने पुन्हा सिगरेट पेटवली. नाही शंकरराव, आतापासून तुम्ही या प्रचंड ऐतिहासिक वास्तूचे मालक झाला आहात. या मालकीला शोभेल असा धीटपणा तुम्ही दाखवायलाच हवा. घाबरू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. ही वास्तू आपल्या मालकाचा तिरस्कार करीत नाही, त्याच्यावर प्रेम करते. ती त्याला अपाय करणार नाही. मात्र तुम्ही जे काही दिसेल ते तोंडातून चकार शब्द न काढता बघायचं, सहन करायचं. बस, फक्त आजची रात्र. आज जे घडेल ते उद्या सकाळी मला सांगा. माझी त्यावरून खात्री होईल की तुम्हीच इथले अस्सल वारसदार आहात, रामदादाचे चिरंजीव आहात. त्याच्या वडिलांचे नाव घेता शंकर थोडा ताळ्यावर आला. शिवाय वकील साहेबांच्या स्वरातल्या आर्जवालाही परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. ठीक आहे, राहीन मी आजची रात्र. मी काही एवढा भित्रा नाही, शंकरने त्याला नाखुशीने सांगितले.
शिवाय माझा मित्र आहेस की माझ्याबरोबर? हो, ते आहेतच, वकील साहेब म्हणाले. पण प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण आज जे घडेल ते या वाड्याच्या मालकाशिवाय, अस्सल वारसदाराशिवाय दुसऱ्या कोणालाही दिसू शकणार नाही. काहीही करा, पण आजची रात्र तेवढी निभावून घ्या. उद्या कुठेही जायला तुम्ही स्वतंत्र आहात. माझा स्वभाव मूळचा थोडा अश्रद्धा आहे. या जगात एका आईशिवाय दुसऱ्या कुणालाही मी फारसे मानत नाही, अगदी परमेश्वराला देखील. पण भूतांचे तर नावच नको. तेव्हा वकील साहेबांची टर उडवण्यासाठी मी विचारले, काय हो, तुम्ही सांगितलं हे खरं आहे का? तर माझ्या स्वरातल्या थट्टेकडे दुर्लक्ष करून वकील साहेब म्हणाले, प्रत्येक पिढीचा हा अनुभव आहे, इतिहास आहे. शंकररावांना विचारा सकाळी. काय छाती आहे त्यांची हे खोटं म्हणण्याची. वकील साहेब असेच बोलत राहिले तर शंकरचा धीर अधिकच खचेल अशी मला काळजी वाटली. पण एवढ्यात शिवरामा वर जेवण घेऊन तयार असल्याचे सांगून गेला आणि वकील साहेब जायला निघाले. ते वाड्यावर न थांबता गावात उतरले होते. तिथे जाणार होते. आम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला आणि काळोखात दिसेनासे झाले. जेवण करून आम्ही वर आलो तर काय, आमची अंथरुणे घालून तयार, मात्र ती दोन वेगवेगळ्या खण्यात. आम्ही हताशपणे एकमेकांना पाहिले. थोड्या वेळाने शिवरामाही निघून गेला. तो कधीच वाड्यावर राहत नसे. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर त्याचं खोपटं होतं आणि त्याच्या नातवंडापर्यंत संसार होता. त्याला थांबवून घ्यावे असे फार वाटत होते, पण आम्ही त्याला जाऊ दिले. मात्र त्याची सोबत गेल्यावर अधिकच एकटे वाटू लागले. तो जाताच आम्ही पहिली गोष्ट कुठली केली तर दोन्ही पलंग एका खणात आणून जोडून ठेवले. मग मी माझ्या सामानातून एक ब्रँडीची बाटली काढली. शंकरला म्हटले, चल थोडी थोडी घेऊ. शंकरने विचारलं, आता जेवणानंतर? काही हरकत नाही, मी म्हटले. थोडी ऊब तर येईल, अंगात तरतरीही येईल, भीती सगळी पार पळून जाईल डोक्यातून. शंकरला ते पटले. या क्षणी भीती वाटू नये म्हणून काहीतरी करण्याची त्याची तयारी होती. माझ्या भरवशावर तो इथवर आला होता. त्याचे भलते सलते काही होऊ न देता त्याला सांभाळून घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय प्रत्यक्षात काही दिसले नसले तरी केवळ भीतीने हा मुलगा कामातून गेला असता. वकील साहेबांना तरी हे सांगण्याची काय गरज होती? नसते सांगितले तर शंकर सुखाने झोपला नसता का? पण तरीही एका अर्थी त्यांचे बरोबरच. त्यांनी शंकरच्या मनाची तयारी केली होती. त्याला सावध राहण्याची सूचना दिली होती. ब्रँडी पिता पिता शंकरला हळूहळू धीर येऊ लागला. मी इकडच्या तिकडच्या अवांतर गोष्टी बोलून त्याला खुलवू लागलो. शाम्या, तो चढत्या नशेत मला म्हणाला, समजा मला काही दिसलंच नाही तर रे? दिसणार नाही रे, 100%. भूतभीत काही नसतं या जगात, मी त्याला धीर दिला. पण न दिसून चालायचं नाही, काहीतरी दिसायलाच पाहिजे. कशाला? भीती वाटते ना तुला? नाही रे, पण काहीच दिसलं नाही तर वकील साहेबांना पटायचं नाही. मी या वाड्याचा अस्सल वारसदार आहे, रामदादांचा मुलगा आहे. मग ब्रँडीमुळे शंकरचे डोके तल्लख झालेले दिसत होते, कारण हा मुद्दा मलाही इतका वेळ सुचला नव्हता. काही दिसलेच नाही तर काय? वाड्याच्या मालकीबाबत रिस्क घेऊन चालायचे नाही. ब्रँडी पिऊन माझी कल्पनाशक्ती अगदी तरल झाली होती. आपण काहीतरी रचून सांगू, सकाळचं सकाळी पाहू, मी त्याची समजूत घातली. थोडी म्हणता म्हणता आम्ही भरपूर ब्रँडी रिचवली, इतकी की कधी नशा चढली आणि कधी झोप लागली हे आम्हाला कळले देखील नाही. शेजारचा कंदील लहान होत होता तरी विझून गेला. सकाळी जाग आली तेव्हा अंगावर उन्हाचा पट्टा ओढला गेला. माझ्या पलीकडे शंकर घोरत होता. खाली शिवरामाची चाहूल लागली. मी शंकरला उठवले. जागा होताच प्रथम त्याला आपण कुठे आहोत हेच समजेना. मी सविस्तर समजवल्यानंतर त्याला हायसे वाटू लागले. तो म्हणाला, कालची रात्र तशीच पार पडली, काहीही न घडता. मग मी नव्हतं का सांगितलं तुला की भूतभीत सगळं झूट आहे म्हणून? तू उगाच घाबरत होता. पण आता वकील साहेब येतील, त्यांना काय सांगायचं? काहीच दिसलं नाही असं म्हटलं तर ते त्यांना पटणार नाही. ते लोक भलतेच श्रद्धाळू असतात.
काही दिसलं नाही म्हटलं तर ते मला ताबडतोब हाकलून देतील या वाड्यातून. त्यांना पटायचंच नाही की मी खरा वारस आहे. शंकरने वकील साहेबांना काय सांगायचं हे मी यथातिथ्य जुळवून दिलं. आता ते खरंखुरं पाहिल्याचे नाटक वठवणं त्याच्यावर होतं. आमचा बेट ठरतो ना ठरतो तोच दारात शिवरामा आला आम्हाला उठवायला. आम्ही खाली गेलो. माझे हात पाय तोंड धुतले आणि चहा घेत होतो. वकील साहेब हजर. सकाळी अंथरुणात सारे काही ठरवून घेतले होते मी, म्हणून बरे झाले. शिवरामाने वकील साहेबांना चहा दिला. त्यांनी शंकरला विचारलं, काय, कशी गेली रात्र? शंकर काहीच बोलला नाही. त्याने इकडे तिकडे भयभीत पाहिल्यासारखे केले आणि वकील साहेबांच्या लक्षात न येईल अशा रीतीने मला डोळा मारला. मी अत्यंत गंभीरपणे त्याला म्हटलं, सविस्तर सांगेल तो, आपण वर जाऊया. वकील साहेबांच्या हातातली रिकामी कप्पशी कितीतरी वेळ हातातच राहिली. आश्चर्याने डोळे विस्फारून त्यांनी मला विचारलं, म्हणजे तसं काही खरंच घडलंय? मी खोदून खोदून विचारलं, पण काही बोलायलाच तयार नाही. मी गांभीर्य कायम ठेवून म्हणालो, तुम्हाला सांगतो का पाहूया? आम्ही तिघे वर गेलो. शंकर बिछाण्यावर एका टोकाच्या कोपऱ्यात बसून राहिला, हुडहुडी भरून आल्यासारखा. मध्येच तो आजूबाजूला नजर टाकली. एखाद्या भयानक स्वप्नात असल्याप्रमाणे त्याने चादर अंगभर पांघरून घेतली. तेव्हा मलाही क्षणभर संशय आला, याला काय होते आहे की काय? शंकर इतका चांगला नट असेल याची कल्पना मला कधीच आली नसती. मग सांगा बरं शंकरराव, रात्री काय घडलं? मी दार लावून घेतल्यानंतर वकील साहेब शंकरला आवर्जून म्हणाले, काही काळजी करू नका, खुशाल बोला. मी या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही हो. सांगा. वकील साहेबांनी एवढा धीर दिला तरी शंकर बोलेना. मी म्हटले, त्याच्याकडून इतके पाठ करून घेतले आणि आयत्या वेळी दगा देतो की काय? पण नाही. अखेरीस अडखळत अडखळत तो बोलला, हातात मूल घेतलेली बाई. मला भीती वाटते. काहीतरी त्याला दिसलं हे नक्कीच, मी पुष्टी दिली. त्याशिवाय त्याची अशी अवस्था व्हायची नाही. पण काय दिसलं? प्लीज शंकरराव, मला सांगा. काकुळटीला येऊन वकील साहेब म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या काकांचा देखील माझ्यावर विश्वास होता. सांगेल तो. मी शंकरच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस शंकर, आता आम्ही आहोत ना. काय दिसलंय तुला? सगळं सगळं खरं खरं सांग. शंकर शून्यात बघत राहिला. मग थांबत थांबत सांगू लागला, रात्री आम्ही गाढ झोपलो. मध्यरात्री काहीतरी मला जाग आली, कशी कोण जाणे आपोआपच. पाहतो तो कंदील विझलेला, सबंध खोली काळोखात, दरवाजावर तेवढा अंधूक प्रकाश. सावकाश, अगदी सावकाश दरवाजा उघडला जात होता. मी बिछाण्यात उठून बसलो. दरवाजातून थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. मला भीती तर वाटतच होती, पण शेजारीच हा झोपला होता. त्याला उठवायचं काही सुचेना. भारल्यासारखा मी दरवाजापाशी गेलो. एकटाच बाहेर पडलो. बाहेर कुणीच नव्हतं, पण मी थांबलो नाही. कुणीतरी ओढून नेत असल्यासारखा चालतच राहिले. थंडगार वारे वाहत होते. इथे शंकरने पांघरून अधिकच गच्च लपेटून घेतले. जिना उतरून मी खाली आलो. दिवाणखान्यात तिथल्या प्रचंड घड्याळात 12चे टोले पडले असावे. टोले पडायचे थांबले. मला मात्र मुसमुसून रडण्याचा आवाज येऊ लागला. मी आजूबाजूला वळून पाहिलं, पण कुणीच दिसत नव्हतं. हळूहळू मुसमुसणं हुंदके वाढतच चालले आणि त्यात एक लहान मुलाचं रडणंही मिसळलं. आवाज कुठून येतो हे कळतच नव्हतं. मग एका पुरुषाचा संतापलेला आवाज या रडण्याच्या आवाजावरती येऊ लागला. दिसत मात्र काही नव्हतं. आवाज एवढा वाढला की त्यामुळे छत कोसळणार की काय असं वाटत होतं. मी कानठळ्या बसून कानात बोटं घातली आणि एकाएकी आवाज खाडदिशी थांबली. मी काहीसा भानावर आलो. दिवाणखान्यातून बाहेर पडलो. पुन्हा जिन्याकडे येऊन लागलो. एवढ्यात काय झालं? वकील साहेबांनी विचारलं. जिन्यावरून धाड धाड धावत एक भरजरी लुगडं नेसलेली बाई खाली उतरली. बाई म्हणजे नुसतं बाईचं धड, त्यावर मुंडकं नव्हतंच. तिनं एक लहान मुलासारखं काहीतरी छातीशी घट्ट धरलं होतं. तिच्या पाठोपाठ एक राजबिंडा पुरुष धावत होता.
त्यानं तलवार उगारली होती आणि त्याचा चेहरा आसुरी द्वेषाने माखलेला होता. इतका क्रूर चेहरा मी जन्मात पाहिलेला नाही. ती दोघंही धावत माझ्यापर्यंत आली. त्या क्षणी मला एका स्त्रीच्या आवाजातील कर्कश किंकाळी ऐकू आली आणि दोघेही दिसेनाशी झाली. वकील साहेबांना घाम फुटला. मी शंकरकडे पाहिलं. आता त्याला तंद्री लागली. मी जिना चढून वर कसा आलो हे माझं मलाच आठवत नाही. भीतीने तर जीवाचं पाणी पाणी झालं होतं. तरीही कुठलीशी एक शक्ती मला पावलं टाकायला लावत होती. कसा बसा मी दाराशी येऊन आत पाऊल टाकणार तर काय दार बंद होतं का? वकील साहेबांनी विचारलं. नाही, दार उघडच होतं. पण ते भरजरी लुकडं नेसलेलं बाईचं धड मुलाच्या हातात घेऊन दारातच उभं होतं. आता मूल छातीशी धरलेलं नव्हतं, ते तिच्या हातात होतं. एखादं टरबूज फुटावं तसं त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं आणि त्यातून रक्ताच्या धारा गळत होत्या. हे पाहून बहुधा माझी शुद्ध गेली असावी, कारण पुढचं मला काहीच आठवत नाही. सकाळ झाली तेव्हा मी बिछाण्यातच होतो. पण तिथं मी आपल्या पावलांनीच आलो की त्या शक्तीने मला बाहेर नेलं हे काही माहीत नाही. शॉकिंग, ॲब्सोल्युटली शॉकिंग, वकील साहेब उद्गारले. शंकरराव, तुम्हीच इथले खरे वारस आहात. मला आता तीळ मात्र शंका नाही. तुमच्या काकांना हाच अगदी असाच प्रकार पाहायला मिळायचा. तुमच्या पूर्वजांमध्ये एका स्त्रीचा आपल्या नोकऱ्याशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिला मूल झालं हे तिच्या नवऱ्याला समजता त्याने तिचा शिरच्छेद केला आणि त्या मुलाचाही तात्काळ प्राण घेतला. त्या तिघांचीही पिशाच्छ इथे अधूनमधून दिसतात. इतरांना नाही, पण फक्त वाड्याच्या मालकालाच. परत जाताना वकील साहेबांनी शंकरला गहीवरून मिठी मारली. त्या वृद्ध गृहस्थाने शंकरला मालक म्हणून जो आदर दाखवला तो पाहताना मलाही उचंबळून आले. ते गेले तरी शंकर त्याच तंद्रीत होता. काही वेळाने त्याची तंद्री उसळली आणि मग मात्र तो खो खो हसत सुटला. असाच प्रकार दिसतो म्हणे. अरे सगळे भुताटकीचे प्रकार सारखेच असतात. तो हसत हसत म्हणाला. भलतंच सोपं आहे इथल्या म्हाताऱ्या लोकांना भुताटकीच्या गोष्टी सांगून फसवणं. एक ठोकून दिली की काम फत्ते. कितीतरी वेळ तो हसत होता. माझे हसणे मात्र तेव्हापासून कायमचे हरपले. त्या दिवसापासून मी आतल्या आत जळत राहिलो. कुणाकडे सांगू शकत नाही. शंकरकडे तर काहीच नाही. मी हा जुळवून दिलेला जो प्रकार तो खोटा नव्हताच. तो त्याने पाहिला नसेल, पण तो मी पाहिला होता. प्रत्यक्ष पाहिला होता. तो मला दिसला. तो प्रकार मला दिसला याचा अर्थ एकच होता. मी रामदादांचा थोरला मुलगा होतो. शंकरचा थोरला भाऊ. काकांचा खरा वारस. वाड्याचा खरा मालक. इतके दिवस मी आईला पवित्र समजत होतो. पण रामदादांचा आणि तिचा संबंध. रामदादांच्या पूर्वजाप्रमाणेच माझ्या वडिलांनी तिचा शिरच्छेद केला नाही, माझा प्राण घेतला नाही. त्यांनी स्वतःच आत्महत्या केली. कुठल्याही भुताटकीपेक्षा हे सत्य अधिक भयंकर आहे. पण ज्या आईविषयी मी परमोच्च आदर ठेवला तिचे हे वर्तन कळूनही मी त्या धक्क्याने मरून गेलो नाही. अशा वेळेस माणूस जिवंत राहतो, पण त्याच्या जगण्याचा अर्थच बदललेला असतो.